रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। पुण्यामध्ये जागावाटपाच्या माहितीच्या बैठकीमध्ये रवींद्र धंगेकर यांना डावलल्यामुळे धंगेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामधल्या निवासस्थानी भेटीला गेलेले आहेत। एकीकडे धंगेकरांच्या कार्यकर्त्यांनी राजीनामे देत नीलम गोरे यांच्या घराबाहेर आंदोलन केलेलं असताना धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आता गेलेले आहेत। रवींद्र धंगेकर हे आता एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। ठाण्यामधल्या निवासस्थानी ते दाखल झालेले आहेत। आज रात्रीपर्यंत पुण्यामधल्या जागावाटपाचा तिढा सुटू शकतो अशी माहिती मिळते। मात्र निवडणुकीचं वातावरण आणि त्याच्यामध्ये रवींद्र धंगेकर यांना डावलण्यात आल्यामुळे आता रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी ठाण्यामध्ये पोहोचले। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गणेश, ऋषाली, पाहायला गेलं तर निवडणुकीचे आता वारे व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर पाहिलं तर पुण्यातील युती संदर्भात जे जागा वाटपाच्या संदर्भात महायुतीच्या बैठकीमध्ये रवींद्र धंगेकर यांना डावलल्यामुळे धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी येऊन भेट घेण्यात आलेली आहे। पाहिलं तर आता सध्या त्यांची चर्चा राज्य उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांची सुरुवात आहे। पाहायला गेलं तर धंगेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील नीलम गोरे यांच्या घराच्या बाहेर आंदोलन करत राजीनामे दिले होते। मात्र पाहिलं तर आता धंगेकर आता या संदर्भातलं पुढचं पाऊल काय उचलणार या स्वतः एकनाथ शिंदे या संदर्भात त्याची दखल घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। धंगेकरांची बाजू अशा प्रकारची आता ते मांडतात हे देखील पाहणं गरजेचं राहणार। धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।